तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पूरस्थितीची दखल घेतली आहे। पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील सर्वच नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत। नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आणि यासाठी पुण्यामध्ये एनडीआरएफ, आर्मी आणि नेव्हीची देखील मदत घेण्यात येते। पुणे जिल्हाधिकारी, आपत्कालीन विभागातील अधिकारी यांच्याशी मुख्यमंत्री सतत संपर्क ठेवून आहेत। त्याचप्रमाणे स्थलांतरित नागरिकांच्या राहण्याची, दोन्ही वेळच्या जेवणाची सोय करण्याचे देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर आणि महापालिका आयुक्त यांना मी सांगितलं की जे काही पूर रेषेमध्ये आहेत त्यांना तात्काळ त्यांना सुरक्षित स्थळी हलवा। त्यांची सर्व व्यवस्था, अगदी चहा पाण्यापासून जेवणाची सगळी व्यवस्था करा आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या। त्याप्रमाणे काम सुरू आहे। इव्हन मी एनडीआरएफचे आणि आर्मीचे मेजर जनरल यांच्याशी बोललो। त्यांची एक बटालियन डिप्लॉय केलेली आहे। त्यांनी मला सांगितलं आणखी मदत लागली तर आणखी देखील दुसऱ्या तुकड्या आर्मीच्या, एनडीआरएफच्या आम्ही पाठवू। सांगलीला देखील त्यांनी आर्मीची आणि एनडीआरएफची तुकडी पाठवलेली आहे। जिथे जिथे पूर आहे त्या ठिकाणी एनडीआरएफ आणि आर्मी देखील, नेव्ही देखील मदत करते। मी त्यांना धन्यवाद देतो आणि पूर्णपणे आमच्या प्रशासनाला काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।